जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट. तर आज आपण उद्यासाठीच म्हणजेच 19 डिसेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय टेक्निकल लेवल्स असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर आत्तापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर पहिला जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट मराठीमध्ये तुमच्यासाठी अपलोड करत असतो. तर नक्की जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक केल्याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ बनवीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात पहिली ती तुम्ही पाहू शकता. तर नक्की बेल आयकन क्लिक करा. आणि इथे सुद्धा मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च आणि आतापर्यंत मी 45 व्हिडिओज अपलोड केले. तर नक्की जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. आता आपण बघूया उद्यासाठीच निफ्टीच्या काय टेक्निकल लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता 9:15 पासून 3:30 पर्यंत निफ्टी सेल ऑन रायझेस होती. पूर्ण डाऊन ट्रेंड मध्ये होती निफ्टी आणि लास्ट गेल्या 2-3 दिवसापासून निफ्टी नेगेटिव्ह ट्रेड करते. मी आधी सुद्धा बोललो होतो की 24,495 ही खूप क्रुशियल लेवल आहे. जर निफ्टी ही ब्रेक करते तर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनफॉल बघण्यात येतो आणि इथे काल आपल्याला ब्रेकआउट बघण्यात आला आणि तिकडनं निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग फॉल बघण्यात आला. एक ऑलमोस्ट 300-350 पॉईंटचा फॉल बघण्यात आला 24,495 नंतर, राईट. आणि ह्या फॉलचं मेन रिझन काय, एक तुम्ही बघू शकता की डबल हाय पॅटर्न फॉर्म झालाय. हे दोन हाय मारले आणि त्यानंतर स्ट्रॉंग एक निगेटिव्ह पॅटर्न निफ्टीमध्ये फॉर्म झालाय. पण लास्ट टाइम निफ्टीने हा सपोर्ट घेऊन एक अपसाइड मुवमेंट दिलेली. तर जर निफ्टी 24,196 हा जर सपोर्ट ब्रेक करताय उद्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबरला, तर निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग फॉल येऊ शकतो टिल 23,901. आणि जर निफ्टी 24,196 ब्रेक नाही करताय आणि इकडनं जर रिव्हर्सल येतोय तर आपल्याला एक अपसाइड मुवमेंट बघण्यात येऊ शकते. तर निफ्टीच्या काय लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. निफ्टी बाईंगमध्ये 24,311च्या वरतीच बाईंगमध्ये राहील. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 24,255. टार्गेट राहील पहिलं बाईंगमध्ये 24,495 आणि दुसरं टार्गेट राहील 24,635, राईट. आणि सेलिंगमध्ये निफ्टी 24,196च्या खालीच राहील. सेलिंगमध्ये सुद्धा स्टॉप लॉस सेम राहील 24,255चा. टार्गेट राहील पहिलं डाऊन साईड आपलं 24,058 आणि दुसरं डाऊन साईड फायनल टार्गेट राहील 23,901, राईट. एक ऑलमोस्ट एक 50 ते 60 पॉईंटच्या स्टॉप लॉस टार्गेट तुम्हाला एक 200 ते 300 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येत आहेत, राईट. आता आपण चार्टवर बघूया. जर निफ्टी आता सुद्धा निफ्टीने तुम्ही बघू शकता की 24,311 ब्रेक केल्यानंतर सुद्धा जो आपला जो सपोर्ट होता 24,196 या सपोर्टला ट्रेड करते. जर निफ्टीने उद्या एक गॅप अप ओपनिंग दिली आणि 10:30-11 AM पर्यंत जर 24,311 ही जर लेवल ब्रेक करते तर तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जाऊ शकता, फ्युचर बाय करू शकता किंवा कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील, जसं मी इथे बोललो 24,495 तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि 24,635 हे तुमचं डाऊन साईड अपसाईड फायनल टार्गेट राहील, राईट. आणि जर निफ्टी उद्या गॅप डाऊन ओपनिंग होते तर तुम्ही वेट न करता डायरेक्टली पुटमध्ये जाऊ शकता. जर 24,196च्या खाली निफ्टी ओपन होते तर त्यानंतर तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,058 आणि दुसरं डाऊन साईड टार्गेट राहील 23,901. यामध्ये निफ्टीच्या लेवल्स आहेत. या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्यासाठी 19 डिसेंबरसाठी खूप हेल्पफुल ठरतील की कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण बघूया बँक निफ्टी 19 डिसेंबरसाठी काय लेवल्स असतील. पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही आतापर्यंत माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर नक्की जाऊन माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क. तिकडे मी माझ्या डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या अपडेट्स पोस्ट करत असतो आणि जे पण माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट्स आहेत ते पोस्ट करत असतो. तर नक्की जाऊन माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टी चार्ट. तुम्ही ते पाहू शकता. हा चार्ट सुद्धा मी 1 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, राईट. तुम्ही बँक निफ्टीमध्ये पण पाहू शकता. आज पण 9:15 पासून टिल 3:30 पर्यंत एक डाऊनफॉल होतं. सेल ऑन रायझेस बँक निफ्टीमध्ये पण मुवमेंट होती, राईट. तुम्ही ते पाहू शकता. इकडनं बँक निफ्टी चालू झाली टिल 52,054 पर्यंत बँक निफ्टी फॉलिंग रेंजमध्ये होती. आणि मी आधी सुद्धा बोललो होतो की 52,677 ही लेवल खूप क्रुशियल आहे. जे ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टी येते तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये जाऊ शकता. आणि सेम ॲज इट इज एक डाऊन साईड स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला आज निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये बघण्यात आली, राईट. तुम्ही ते पाहू शकता की ही जी रेजिस्टन्स लाईन आहे यावर बँक निफ्टी ब्रेकच करत नाहीये. इकडनं सुद्धा रिव्हर्सल मारला, इकडनं सुद्धा बँक निफ्टीने रिव्हर्सल मारला, इकडनं रिव्हर्सल एक फॉल बघण्यात आला आणि फायनल इकडे सुद्धा एक रेजिस्टन्स घेऊन एक स्ट्रॉंग डाऊनफॉल बँक निफ्टीमध्ये आला. जर ही सुद्धा लेवल ब्रेक होते 52,054 तर नक्कीच बँक निफ्टीमध्ये एक 51,600 मी ते मेन्शन करतो. 51,600 51,500 पर्यंत एक स्ट्रॉंग फॉल येऊ शकतो. आणि ही सुद्धा लेवल ब्रेक होते तर नक्कीच आपल्याला बँक निफ्टी 51,000 पर्यंत बघण्यात येऊ शकते इथपर्यंत. जर 51,565 ही जर लेवल ब्रेक होते तर बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी काय लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. बँक निफ्टी बाईंगमध्ये 52,677च्या वरतीच बाईंगमध्ये राहील. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 53,525 मी जसं मेन्शन करतोय. निफ्टीमध्ये पण आपला स्टॉप लॉस सेम होता 53,525
आणि निफ्टीमध्ये पण आपला स्टॉप लॉस सेम होता. बँक निफ्टीमध्ये पण आपला स्टॉप लॉस सेम राहील 53,525. बँक निफ्टीमध्ये अपसाईड टार्गेट राहील आपलं पहिलं 53,081 आणि दुसरं अपसाईड टार्गेट राहील 53,488. राईट. सेलिंगमध्ये बँक निफ्टी 52,360 यांच्या खाली सेलिंगमध्ये राहील. सेलिंगमध्ये सुद्धा स्टॉप लॉस सेम 53,525 राहील. टार्गेट पहिलं राहील 52,054 आणि दुसरं टार्गेट राहील डाऊन साईड 51,565. आता मी तुम्हाला चार्टवर दाखवतो. निफ्टीने क्लोजिंग ऑलमोस्ट एक 52,139 या लेवलला क्लोजिंग दिली आहे. तर निफ्टी उद्या गॅप ऑफ ओपनिंग होते आणि 10:30 पर्यंत 52,369 ही लेवल ब्रेक करून 52,677 ही सुद्धा लेवल ब्रेक करते. तर तुम्ही नक्कीच कॉलमध्ये जाऊ शकता, फ्युचर बाय करू शकता. तुमचं पहिलं टार्गेट राहील 53,081 आणि दुसरं अपसाईड टार्गेट राहील 53,488. एक ऑलमोस्ट एक 150 पॉईंटच्या अगेन्स्ट तुम्हाला 700 ते 800 पॉईंटचे टार्गेट बघण्यात येतील. तुम्ही इथे पाहू शकता असे बाईंगमध्ये पण आणि सेलिंगमध्ये पण एक 150 पॉईंटचे स्टॉप लॉस अगेन्स्ट तुम्हाला एक 700-800 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येतील. आणि जर हे ट्रेंड कंटिन्यू होत आहे आणि उद्या ओपनिंग गॅप डाऊन होते आणि 10:30 पर्यंत जर 52,054च्या खाली बँक निफ्टी ट्रेड करते आणि जर ही लेवल ब्रेक करत नाहीये 52,054 तुम्ही नक्कीच पुटमध्ये जाऊ शकता, फ्युचर सेल करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 51,565 हेच एक सिंगल टार्गेट राहील. आणि जर उद्या एक गॅप ऑफ ओपनिंग होऊन जर बँक निफ्टी 52,369 या लेवलला जर कन्सॉलिडेट होते आणि 52,369 ही जर लेवल ब्रेक करत नाहीये तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता, फ्युचर सेल करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,054 आणि दुसरं टार्गेट राहील 51,565. तर या सुद्धा लेवलचा स्क्रीनशॉट काढा. एक अराउंड 150 पॉईंटच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 700-800 पॉईंटचे टार्गेट्स आहेत. निफ्टीमध्ये सुद्धा एक 50 पॉईंटच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 300-400 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येतील. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या सर्व लेवल्स आहेत फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो. या लेवल्स तुम्हाला गाईड करतील की उद्या स्टॉप लॉस काय ठेवावा, टार्गेट काय कॅरी करावे. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर पहिले जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी आणि माझ्या फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे सुद्धा जाऊन माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिकडे माझ्या डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स तुम्हाला बघण्यात येतील. तर नक्की जाऊन माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि माझ्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही चेंजेस हवे असतील तर कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.